सर्वांना जय जिनेंद्र. विषय श्री इष्टोपदेश ग्रंथ, श्लोक क्रमांक 32, मंगलाचरण. जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः, जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः, जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः. नमो अर्हन्ताणं, नमो सिद्धाणं, नमो आयिरेयाणं, नमो उवज्झायाणं, नमो लोये सव्वसाहूणम्. यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने, नमोस्तु परमात्मने. श्री परमहितकारी पूज्यपाद स्वामींनी रचलेला इष्टोपदेश ग्रंथ आपण अभ्यासतो आहोत. आणि मागील 31 क्रमांकाच्या श्लोकामध्ये आपण हे शिकलो की कर्मांच्या परिपाटीद्वारे आपलं हित करता आहे आणि जीव पुरुषार्थ जर वंत झाला तर तो जीव आपलं हित करीत असताना सहजच कर्मांची परिपाटी नष्ट होणारी आहे. म्हणजे जीव जेव्हा पुरुषार्थ करेल, रत्नत्रयाची प्राप्ती करेल, भेदविज्ञान करेल, तेव्हा अनादी काळापासून चालत आलेले हे कर्म हळूहळू नष्ट होऊन जातील आणि एकदा पूर्ण नष्ट झाल्यानंतर जीवाला त्याची स्वभावपूर्ण मोक्ष दशा प्रकट होईल. याउलट जर जीवाने पुरुषार्थ केला नाही तर मग अनादी काळापासून चालत आलेली ही कर्मांची परिपाटी पुष्ट होत जाईल, ते कर्म बलवान होत जातील आणि मग त्या कर्मांच्या उदयाच्या निमित्ताने, कर्तापणाने नव्हे, कर्मांच्या उदयाच्या निमित्ताने जीव पुन्हा निकृष्ट गतींना प्राप्त होईल की ज्या गतींमध्ये त्याला भेदविज्ञान करण्याची संधी उपलब्ध होणार नाही. अशा प्रकारचा भाव आपण मागच्या 31 क्रमांकाच्या श्लोकामध्ये पाहिला. यामधून आपण कोणता बोध घ्यायला हवा, यामधून आपण काय शिकवण घ्यायला हवी की जेणेकरून जीवाचं हित होत राहील आणि त्याचे प्रतिपक्षी या संसारामध्ये भटकवण्यामध्ये निमित्त असणारे कर्म हे सर्व प्रकारे सदा काळासाठी नष्ट होतील. तर यासाठी एकच उपाय आहे की बाबा रे, या साधिक 2000 सागर वर्षांसाठी जीव या त्रसपर्यायींमध्ये आलेला आहे, निगोद राशीमधून बाहेर पडला आहे, संज्ञी पंचेंद्रिय झाला आहे. तर मग या जीवाने या मनुष्यभव किंवा या संज्ञी पंचेंद्रिय पर्यायीची सार्थकता जाणून तिला सफळ करण्यासाठी सम्यक दर्शनाची प्राप्ती केली पाहिजे, म्हणजेच आत्मपुरुषार्थ केला पाहिजे, जेणेकरून या कर्मांच्या परिपाटीला, परंपरेला खीळ बसेल आणि जीवाच्या विकासाला सुरुवात होईल. तर याच प्रकारचा भाव आणि हाच बोध आपल्याला आता पूज्यपाद स्वामी 32 क्रमांकाच्या श्लोकामधून सांगणार आहेत की ज्यामध्ये पूज्यपाद स्वामींनी हा संदेश देत असतानाच अनेक गोष्टींकडे इंगित केले आहे की जेणेकरून आपल्याला त्यामधून खूप बोध घेता येईल. खूप काही वेळेला उक्त गोष्टींमधूनही सांगितलं जातं, त्याचबरोबर अनुक्त गोष्टींमधूनही सांगितलं जातं. म्हणजे सुज्ञ माणसाला कित्येक वेळेला अनुक्त गोष्टींमधून सुद्धा खूप सारा बोध सहजरित्या प्राप्त होतो आणि त्याचप्रमाणे या श्लोकांमध्ये सुद्धा अनेक गोष्टींना निसटता स्पर्श झालेला आहे आणि त्यामधून आपल्याला खूप आपल्या जीवनाला क्रांतिकारक वळण मिळेल, खूप मोठी दिशा मिळेल, अशा प्रकारचे अनेक बिंदू या श्लोकामध्ये आलेले आहेत. त्याची चर्चा आपण श्लोक पठणानंतर करूया. श्लोक क्रमांक 32. परोपकृतिम उत्सृज्य स्वोपकार परो भव उपकुर्वन् परस्याज्ञो दृश्यमानस्य लोकवत्. परोपकृतिम उत्सृज्य स्वोपकार परो भव उपकुर्वन् परस्याज्ञो दृश्यमानस्य लोकवत्. याचा शब्दार्थ असा आहे, परोपकृतिम उत्सृज्य संधी विग्रह आहे. परोपकृतिम, परोपकृतिम म्हणजे परावर्ती उपकार करण्याची कृती, म्हणजेच परोपकाराचं जे वर्तन आहे किंवा परोपकार जो आहे, उत्सृज्य परोपकृतिम म्हणजे परोपकाराला, उत्सृज्य म्हणजे सोडून, स्वोपकार स्वतःवर उपकार करणारा, भव म्हणजे हो.
इतका सुंदर अर्थ आहे. परोपकृतीम उत्सृज्य, परोपकाराला सोडून देऊन स्वोपकार परो भव, म्हणजे स्वतःवरती उपकार करणारा हो. उपकुर्वन, उपकार करणारा. परस्य, दुसऱ्यावरती. अज्ञः, अज्ञानी जीव. दृश्यमानस्य, दिसत असणाऱ्या, प्रत्यक्ष दिसणाऱ्या. लोकवत, म्हणजे विश्वाप्रमाणे, सामान्य लोकांप्रमाणे, या जगाप्रमाणे. हा झाला शब्दार्थ. अन्वयार्थ पाहूया. खूप सुंदर आणि मार्मिक श्लोक आहे हा. पूज्यपाद स्वामी म्हणतात, परोपकृती उत्सृज्य स्वोपकार परो भव. बाबा रे, परोपकाराची कृती सोडून देऊन, परोपकाराची वृत्ती सोडून देऊन, स्वोपकार परो भव, स्वतःवरती उपकार करणारा तू हो. आणि उपकुर्वन परस्य दृश्यमानस्य लोकवत अज्ञः, की बाबा रे, जे प्रत्यक्ष दिसणारं हे जग आहे, प्रत्यक्ष दिसणारे हे सामान्य संसारी जीव आहेत, त्यांच्याप्रमाणे अज्ञ होऊन परस्य उपकुर्वन, परावर्ती उपकार करणारा होऊ नकोस. अशा प्रकारचा भाव येथे या श्लोकामध्ये पूज्यपाद स्वामी सांगताहेत. पाहूया आता याचा विस्ताराने अर्थ पाहूया. अनेक बोल याच्यामध्ये आलेले आहेत की जे आपल्या जीवनाला खरोखर खूप मोठी दिशा देऊ शकतील. त्यातला पहिला बोल हा आहे की प्रत्यक्ष दिसणारं हे जे जग आहे, हे जे विश्व आहे, ते म्हणतात की हे मूढ आहे. मूढ आहे म्हणजे अज्ञानमय असं हे जगत आहे. आणि त्यामुळे तू परोपकाराची वृत्ती सोडून स्वतःवरती उपकार करणारा हो. पहा ना, परावरती उपकार करण्याचं काम तर अनादी काळापासून चालू आहे, परंतु स्वतःवरती या जीवाने कधीही उपकार केलेला नाही. याची विस्ताराने चर्चा आपण करणारच आहोत. तत्पूर्वी एक बिंदू मला विशेष रीतीने इथे हा सांगायचा आहे की आम्ही म्हणतो की धर्माचरण केलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, किंवा शास्त्र स्वाध्याय केला पाहिजे, धार्मिक क्रिया केल्या पाहिजेत, आणि त्या क्रियांच्या द्वारे आपण संतुष्ट देखील होतो. कित्येक वेळा तर असं होतं की या अल्पस्वल्प धर्मक्रिया करण्याने काही वेळेला जीव स्वतःला खूप मोठा धार्मिक मानू लागतो, आणि त्याद्वारे असं वाटतं त्याला की मी या षट आवश्यकांच्या क्रिया करतो आहे, काही धर्ममार्गामध्ये मी आता प्रविष्ट झालो आहे, मी बराचसा आचरणाचा भाग करू लागलो आहे. तर याद्वारे तो असं मानू लागतो की खरोखर आता मी निश्चितच खूप मोठं यश मिळवलेलं आहे, किंवा त्याद्वारे मी सद्गतीला नियमाने प्राप्त होणार आहे. परंतु काय अशा प्रकारची धारणा योग्य आहे? जर खऱ्या अर्थानं तो धर्माप्रती समर्पित झाला असेल, खरोखर त्याची अंतरंगातली श्रद्धा बदलली असेल, खरोखर त्याने त्या आत्मपरिणतीला प्राप्त केलं असेल, वैराग्यमय त्याचं जीवन झालं असेल, सदाचारमय जीवन झालं असेल, तर निश्चितच तो जीव वंदनीय आहे किंवा प्रशंसनीय तर आहेच. परंतु येथे गोष्ट करतो आहे की अल्पस्वल्प काही धर्मक्रिया समजून केवळ देखादेखी इतरांचं पाहून त्या पाठीमागचं मर्म जाणून न घेता, त्या पाठीमागचं तत्व जाणून न घेता केवळ काही देखादेखी क्रिया करत असेल आणि त्याद्वारे स्वतःला धार्मिक मानत असेल, तर निश्चितच त्याचा तो धर्मदंभच आहे. त्याद्वारे त्याला फार मोठी उपलब्धी होईल असं वाटत नाही. याचं कारण असं आहे, काही वेळेला असं वाटतं की मी दररोज मंदिरात जातो, देवदर्शन करतो, दररोज शास्त्र स्वाध्याय देखील करतो, आता मी कुगतीला जाणार नाही, आता मी निश्चितच सद्गतीलाच जाणार. काय खरोखर असं आहे? मी तर कधी कधी असा प्रश्न विचारतो, बाबा रे तू मंदिरात किती वेळ जातोस? अर्धा पाऊण तास, 1 तास जातो. शास्त्र स्वाध्याय किती करतोस? 1 तास करतो. मग विचार करा ना, बाबा रे तू धर्माचरण किती वेळ केलंस? 2 तास. आणि दिवसामध्ये तास किती असतात? 24. मग बाकीचे 22 तास काय चालू आहे? निश्चितच पापाचरण चालू आहे, संसार सुरू आहे. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की 22 तास पापाचरण करून, 22 तास संसारामध्ये आकंठ मग्न राहून, आणि केवळ 2 तास या धर्माचरणाच्या क्रिया करून जीव अशी धारणा करू लागतो की या 2 तासाच्या आधारे आता माझं सगळं जीवन निरामय झालं, माझे सगळे पाप धुतले गेले, आता मला नियमाने पुढे सद्गतीच मिळणार, माझी दुर्गती होणार नाही.
तर हा काही भाव योग्य नाही. जर 2 तास धर्माचरणाचं फळ सद्गती असेल तर 22 तास संसारमय परिणतीचं फळ काय असणार. तर अशा प्रकारचा भाव समजावून घेतला पाहिजे. याचा अर्थ हा आहे की कोण किती धर्माचरण करतो आहे याचं मोजमाप मांडत बसण्यापेक्षा खऱ्या अर्थाने आमची परिणती काय आहे, आमचे भाव काय आहेत, आमची श्रद्धा कोणती आहे हे तपासून पाहणं अधिक आवश्यक आहे. आणि म्हणून ज्ञानी जीव संसारिक क्रिया करत असताना सुद्धा तो अध्यात्म मार्गी असतो. या उलट अज्ञानी जीव कदाचित महाव्रतांचं पालन करीत असेल, कदाचित मुनी दीक्षा जरी घेतली असेल तरी सुद्धा त्याचं अंतरंग मिथ्यात्व सुटलं नसेल तर त्याचा संसार हा अनंतच शिल्लक राहतो असं शास्त्रवचन आहे. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की जो बदल घडायला पाहिजे तो पहिल्यांदा अंतरंगामध्ये घडला पाहिजे, श्रद्धानामध्ये घडला पाहिजे, चिंतनामध्ये, विचारांमध्ये घडला पाहिजे आणि मग तो कृतींमध्ये आलाच पाहिजे, यात काही शंका नाही. तर अशा प्रकारे हा पहिला भाव सांगायचा होता की जीव काही काळ धर्माचरण करतो आणि त्याच्या पाठीमागचं मूळ मर्म देखील काही वेळा समजून घेत नाही आणि त्याद्वारे स्वतःच्या उन्नतीला तो निश्चित मानतो. तर निश्चित हे त्याचं मानणं काही योग्य नाही. इथे म्हटले स्व उपकार आणि पर उपकार. मी ही चर्चा करण्याचं कारण म्हणजे स्व उपकार आणि पर उपकार. हे जे 2 तास आपण धर्माचरण केलं त्याला एक वेळ स्व उपकार म्हणता येईल की आम्ही स्वतःवरती उपकार केला किंवा स्वतःच्या आत्म्यासंबंधी उन्नतीसाठी आम्ही देवदर्शन केलं, षट आवश्यक पालन केले. परंतु पर उपकार किती झाला? पर उपकार म्हणजे दुसऱ्यांसाठी आम्ही किती जगलो. पहा ना, सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा काय घडतं? मंजन केलं जातं, स्नानादी क्रिया केल्या जातात, कपडे चढवले जातात, घर स्वच्छ केलं जातं, पुन्हा देवदर्शनादी इत्यादी क्रिया झाल्यानंतर नाश्ता पाणी इत्यादी केलं जातं, भोजन केलं जातं, पैसे कमावले जातात, व्यापार धंदा केला जातो. म्हणजे हे सर्व ज्या परिणती आहेत, या सर्व ज्या क्रिया आहेत यांना आपण स्व उपकार म्हणणार की पर उपकार म्हणणार? यांच्याद्वारे जीवाचं हित होत आहे की याच्याद्वारे कर्मच बलवान होत आहेत? मागच्या श्लोकाचा संदर्भ घेऊन मी हे विचारतो आहे. तर निश्चितच लक्षात येईल की हे सगळं परावर्ती उपकार करणारं कार्य आहे. याद्वारे पराचा उपकार होतोय म्हणजे कर्मच बलवान होत आहे. आणि हे जे आपण निजात्म्यासाठी कार्य करतो आहोत तो स्वचा उपकार कथनचित म्हणता येईल, तोही जर आपण खरोखर प्रामाणिकपणे आपल्या आत्मपरिणतीला प्राप्त करू शकलो तर. यावरून आपल्या लक्षात येईल की आमचं बहुतांश जीवन, आमच्या बहुतांश क्रिया, आमचा बहुतांश वेळ हा या पर उपकारामध्येच जातो आहे. शरीराची सेवा करण्यामध्येच जातो आहे. शरीराला भूक लागली त्या भुकेची सोय करणं, शरीराला तहान लागली त्या तहानेची सोय करणं, या 5 इंद्रियांचे जे विषय भोग आहेत ते त्यांना हवे होतात ते मिळवण्यासाठी सदाकाळ प्रयत्न करणं, या शरीराशी संबंधित पत्नी, या शरीराशी संबंधित माता पिता, या शरीराशी संबंधित मुलं बाळं, म्हणजे थोडक्यात या शरीराच्या गरजा भागवणं आणि या शरीराचे संबंधित जे इतर जीव आहेत त्यांच्या गरजा भागवणं, यांच्यामध्येच या जीवात्म्याचं बहुतांश जीवन व्यतीत होत आहे. मग काय ते करायचं नाही का? बंद करू का ते सगळं करणं? बाबा रे, तत्वज्ञान समजून घेण्यासाठी खूप धैर्य असलं पाहिजे, खूप संयम असला पाहिजे, समजावून घेण्याची योग्यता आणि पात्रता आणली पाहिजे. हे सर्व क्रियाकलाप काही काळ चालू राहतील, मी वारंवार हे सांगतो आहे. तेवढं वैराग्य जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत कदाचित या क्रिया चालू राहतील. पण पहिल्यांदा निर्णय काय झाला पाहिजे? हा निर्णय झाला पाहिजे की माझ्या कोणत्या क्रियांद्वारे मी माझा उपकार करतो आहे, माझ्या कोणत्या वेळेद्वारे मी माझ्या आत्म विकासाला पुष्ट करतो आहे, माझ्या धर्म परिणतीला बलवान करण्यासाठी मी किती वेळ आणि कोणत्या क्रिया करतो आहे. त्याचं नाव आहे स्व उपकार. आणि पर उपकार म्हणजे या शरीर आणि शरीराच्या संबंधित ह्या कर्मांच्या उदयाला बळी पडून जे जे आम्ही करतो आहोत की ज्याच्यामुळे आमचा निव्वळ संसार वाढणार आहे, त्याचं नाव आहे पर उपकार. आता येथे आचार्यदेव आपल्याला संदेश देत आहेत की बाबा रे, या जगाचं बघून, या सगळ्या विश्वाचं बघून तू पर उपकार करण्यामध्येच आपलं जीवन घालवू नकोस.
आता तू स्व उपकार करण्यामध्ये सुद्धा दक्ष हो, हा संदेश येथे या 32 क्रमांकाच्या श्लोकामधून पूज्यपाद स्वामी देत आहेत. संदर्भ आहे मागच्या श्लोकाचा की बाबा रे, कर्म आपलं हित पाहत राहील, जीवाने आपलं हित पाहिलं पाहिजे. आणि तू काय करतोयस, तू आपलं हित न पाहता ज्याच्यामुळे हे कर्म परिपाटी वाढत राहील, या कर्मांची संतती अशीच अनंत काळापर्यंत चालू राहील, तुला या दुःखमय संयोगांमध्ये सदाकाळ राहावं लागेल, शरीराच्या बंधनामध्ये तुला असंच निरंतर बंधनात पडावं लागेल, अशा प्रकारचं कार्य तू करतो आहेस. म्हणजे अजूनही तू त्या कर्मांचीच सेवा चाकरी करतो आहेस, संसार वृद्धी करतो आहेस. हा संदेश येथे देतात की तू असं करू नकोस. आता तरी आपल्या जीवात्म्याला ओळखून आपल्या जीवात्म्याच्या कल्याणामध्ये संलग्न हो, म्हणजेच स्वतःवरती उपकार कर. ओहो, अद्भुत प्रेरणा आणि अद्भुत संदेश यामध्ये दिलेला आहे. आणि यासाठी ते आपल्याला सूचना देतात की जीव असं का वागतो. जीव आपल्या आत्म्याच्या हिताचा विचार न करता केवळ या शरीर आणि शरीराशी संबंधित सगळं कुटुंब, कबिला, परिवार, धन, संपत्ती, पैसा, अडका याच्यामध्येच आपलं जीवन पूर्णांशानं समर्पित का करतो. तर याचं कारण सांगतात, कारण सगळं जग तसं करत आहे. मेजॉरिटी या अज्ञानी जीवांची आहे, झुंडशाही आहे. आणि त्यामुळे या सर्व लोकांना पाहून साहजिकच जीव त्यांच्याकडून प्रेरणा घेतो आणि जसं लोक करतायत त्याप्रमाणे स्वतः करतो. गतानुगतिको लोक, हा लोक गतानुगतिको, ज्या रस्त्यावरून सगळे लोक चालले आहेत हे लोक, बाकीचे लोक सुद्धा किंवा अज्ञानी जीव सुद्धा सगळेजण करतायत या अपेक्षेने त्याच रस्त्यावरून पुढे जातो. आम्ही ती विशिष्ट प्राण्यांची उपमा वगैरे देणार नाही की एक प्राणी तिकडे गेला की मागचे सगळे तिकडून जातात. आपण प्राणी नाही आहोत ना, पण आपली अवस्था बाकी तशी होतीये का याचा विचार आपण केला पाहिजे. थोडक्यात येथे काय सांगायचं की या जगाचं स्वरूपच असं आहे की येथे कोणी विचार करीत नाही, तर्क लावत नाही. केवळ बाकीच्या गोष्टींमध्ये खूप तर्क लावतील, 4 पैसे खर्च करताना खूप विचार करतील, एखादी गोष्ट खरेदी करताना खूप विचार करतील, बाजारामध्ये साधं एक नारळ घेत असताना सुद्धा तो वाजवून बघतील. परंतु श्रद्धेच्या बाबतीमध्ये बाकी हा लोक अतिशय अबुद्ध आहे, मूढ आहे, अजिबात विचार न करणारा आहे. हे लोकांचं असं स्वरूप आहे. बोला, अद्भुत आहे. म्हणजे सर्व अज्ञानी जीवांचा हा जो समूह आहे, हा जो संसार आहे, तो वास्तवामध्ये विचारपूर्वक परिणती करणारा नाहीये. धार्मिक गोष्टींबाबतीत तर खूपच अज्ञान आहे. माझे काही शालेय मित्र आहेत शालेय जीवनामधले, आणि ते अमुक एखादा वार करतात. आठवड्यातून एक दिवस असा ठरलेला आहे की त्या दिवशी ते उपवास करतात, काहीही खात नाहीत आणि विशिष्ट वेळेनंतर किंवा रात्र झाल्यानंतर विशिष्ट ते टायमिंग झाल्यानंतर मग ते भोजन ग्रहण करतात. मी त्यांना विचारलं सुद्धा की बाबा रे, असं का करता, अमुक दिवशीच अमुक वार का करायचा असतो, त्याचं म्हणजे का केलं जातं, त्याचं फळ काय आहे, ते कशासाठी करायचं असतं. ते त्यांचं उत्तर असं होतं, ते काय आम्हाला माहित नाही बघ, हे सगळेजण करतात, अमुक आमचे नातेवाईक आहेत ते करतात, अमुक आमचे मित्र आहेत ते करतात, आणि ते करतात म्हणून आम्ही पण करतो. नाहीतरी आम्हाला एक वेळ उपास करायचाच होता, या पोटाला विश्रांती द्यायचीच होती, त्या निमित्तानं थोडा धर्म होईल म्हणून आम्ही हे कार्य करतो. याचा अर्थ काय आहे. याचा अर्थ आपण जी क्रिया करतो आहोत, आपण जे करतो आहोत ते का करायचं हे आम्हाला माहितच नाही. केवळ सगळे करतात म्हणून आम्ही करतो, ही एक गोष्ट नाही आहे. अशा पुष्कळ गोष्टी आहेत. काही आमचे मित्र आहेत की ते अमुक एक दिवस तो कॅलेंडरमध्ये छापलेला असतो, तो बघतात आणि त्या दिवशी उपवास करतात. मग त्या दिवशी उपवासाचे पदार्थ बाकी भरपूर खातात आणि मग विशिष्ट टायमिंग झालं की मग ते सुद्धा भोजन ग्रहण करतात. पण मी विचारलं की तुम्ही असा हा उपवास का करता. मग आधीमध्ये काही त्याच्यामध्ये विशेष दिवस येतात. मी त्यांना विचारलं की तुम्ही हे उपवास कशासाठी करता, तर ते काय आम्हाला माहिती नाही. असे शेकडो नाही हजारो लोक आपल्या आजूबाजूला दिसतील की जे त्या पाठीमागचा कार्यकारण भाव अजिबात विचार न करता केवळ सगळे लोक करतायत म्हणून करतायत. मुलं अमावस्या पौर्णिमेला गाडीची पूजा केली जाते, त्याच्यासमोर नारळ फोडला जातो. या पाठीमागे काय कारण आहे, या पाठीमागची कारण मीमांसा कुणी पाहिली आहे. केवळ सगळे करतात म्हणून केलं जातं.
अशा अनेक घटना आपल्याला सांगता येतील. कित्येक लोकांना प्रवासामध्ये मी पाहिलेलं आहे, नदीवरून जात असू, पूल असेल, ब्रिज असेल, तर त्याच्यावरून जाताना लोक असं त्या नदीला नमस्कार करतात, पाया पडतात. काही लोक तर त्याच्यामध्ये पैसे टाकतात. बोला, नदीची पूजा केली जाते, नदीला पूज्य मानलं जातं. ह्याच्यामध्ये कोणता कार्यकारण भाव आहे? काही वेळेला झाडांची पूजा केली जाते. झाड तर एकेंद्रिय जीव आहे, पण नदीचं पाणी हा एकेंद्रिय जीव आहे, जलकायिक जीव आहे. पृथ्वी हे जे आहे, झाड जे आहे, तो वनस्पतिकायिक जीव आहे, एकेंद्रिय जीव आहे. आपण संज्ञी पंचेंद्रिय आहोत. आपल्याला मन आहे, 5 इंद्रिय आहे. म्हणजे आपण त्यापेक्षा खूप विकसित जीव आहोत. आणि हा जीव मनरहित, अज्ञानी आणि अतिशय निकृष्ट अवस्थेमध्ये असलेल्या त्या वनस्पती कायिकाची पूजा करतो आणि त्याद्वारे आपल्याला सुख होईल असं म्हणतो. काही पशूंची पूजा केली जाते आणि त्या पाठीमागचा कोणताही कार्यकारण भाव हा जीव लक्षात घेत नाही आणि त्याच्यामध्ये पूज्यता मानतो. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की काही अजीव आहेत, काही अल्पविकसित जीव आहेत की ज्यांच्या ठिकाणी कोणतंही आत्मज्ञान नाही आहे, त्यांच्या ठिकाणी कोणताही संयम नाही आहे, त्यांच्या ठिकाणी कोणतंही रत्नत्रय नाही आहे, की त्यांच्यामध्ये कोणताही पूज्यपणा नाही आहे. तेही संसारी आहेत, आपणही संसारी आहोत. उलट आपण अधिक योग्य आत्ममार्ग प्राप्त करण्याची संधी असणारे आपण जीव आहोत आणि आपण आपल्यापेक्षाही निकृष्ट असणाऱ्या जीवांची पूजा अर्चा करण्याने आपल्याला कोणता लाभ होणार आहे? आश्चर्याची गोष्ट म्हणजे शास्त्र असं सांगतं की जो ज्याची पूजा करतो तो त्याच्यासारखा होतो, कारण त्यानं त्याला आदर्श मानलेला आहे. आणि मग मी जर झाडाची पूजा करू लागलो, मी जर जलकायिकाची पूजा करू लागलो, मी जर कोणत्याही हीन अवस्थेमध्ये असलेल्या जीवांची पूजा करू लागलो, तर त्यांना आदर्श मानल्यामुळे माझी अवस्था देखील पुढे त्याचप्रमाणे होईल. याउलट मी जर जिनेंद्राची पूजा केली, जर मी तीर्थंकरांची पूजा केली, त्यांना आदर्श मानलं, तर निश्चितच माझी पुढची परिणती सुद्धा त्याप्रमाणे होऊ शकते. कारण जो ज्याला पूजतो तो पुढे त्याप्रमाणे होतो. कारण तो पूजतो याचाच अर्थ त्याला ते आदर्श आहे, त्याला त्यांच्याप्रमाणे बनायचं आहे, असा त्याचा पूजना पाठीमागचा अर्थ अभिप्रेत आहे. हो, हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे, ह्याची चर्चा इथे करण्याचं कारण म्हणजे, इथे म्हणताहेत की दृश्यमानस्य लोकवत, की बाबा रे, हे सगळं दृश्यमान जे जग आहे ना, ते सगळं विपरीत दिशेने चाललेलं आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विवेक नाही आहे. काय खरं काय खोटं ते तपासून घेण्याची वृत्ती नाही आहे. भलेही त्या सांसारिक गोष्टींमध्ये हे लोक खूप प्रवीण असतील, काही या संगणकीय ज्ञानामध्ये, वैद्यकीय ज्ञानामध्ये हे लोक खूप जाणकार असतील, तज्ज्ञ असतील, परंतु या अध्यात्म मार्गामध्ये सगळेच अंधविश्वासी आहेत, अंधानुकरण करणारे आहेत, अंधश्रद्धाळू आहेत. कोणत्याही प्रकारचा कार्यकारण कलाप न पाहता चमत्कार तेथे नमस्कार अशा प्रकारे पाहून केवळ देखादेखी आचरण करणाऱ्यांची संख्या अधिक आहे असं इथं सांगायचं आहे. आणि म्हणून तुला इतकं सगळं तत्वज्ञान झाल्यानंतर, आता 30-31 श्लोक झाले, आता एवढं सगळं ज्ञान झाल्यानंतर तुला कर्म परिपाटी, जीवाचं ज्ञान, संयोगी पदार्थांचं ज्ञान, कर्मांचं स्वरूप, या सगळ्याचं ज्ञान झाल्यानंतर आता तू निर्णय केला पाहिजेस की मला या सगळ्या जगाप्रमाणे चालायचं आहे की मला यापेक्षा वेगळा असा अध्यात्म मार्ग त्याच्याकडे वाटचाल करायची आहे. हे सगळे संसारी जीव या संसारमय परिणतीला प्राप्त होऊन संसाराचीच वृद्धी करणार आहेत. या उलट मला आत्ममार्गाला लागून माझ्या निजात्म्याचं कल्याण करायचं आहे, अशा प्रकारचा विचार करून तू परोपकाराची बुद्धी न ठेवता स्वोपकाराची बुद्धी ठेवली पाहिजेस. लोकांचं काय आहे हो? लोकांचं याचा अर्थ या संसारी जीवांचा काय भरोसा आहे? बोला, या संसारी जीवांसाठी आम्ही काय काय करतो? पहा ना, म्हणजे इतकं पतन झालेलं आहे सध्या या निकृष्ट काळामुळे या सर्व समाजाचं म्हणा किंवा या ठिकाणी किती पतन झालेलं आहे. अगदी काही वर्षांमध्येच आपल्याला फरक दिसून येईल. मी तर कधी कधी सांगत असतो की ते टेलिव्हिजनवरती मी एक जाहिरात पाहिली होती की दाग अच्छे होते हैं, म्हणजे ते कुठल्या तरी साबणाची ती जाहिरात होती आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की कपडे स्वच्छ करा आणि त्याच्यावरती डाग पडली तरी चिंता करू नका, मुलांना खेळू द्या, आमचा साबण तुमचे सगळे कपडे स्वच्छ करेल. दाग अच्छे होते हैं. त्यातून संदेश काय दिला होता
की कपड्यांवरचे डाग चांगले असतात. खरोखर आमची दिशा विचारांची कोठे चालते आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे काही वर्षांपूर्वी एक माऊली आपल्या मुलाला असा संदेश देते की अख्ख्या महाराष्ट्राची माऊली म्हटलं जातं, त्यांनी आपल्या मुलाला असा संदेश दिला की अरे श्याम, आपल्या पायांच्या तळव्यांना घाण लागू नये म्हणून जसा जपतोस ना, तशी आपल्या मनालाही घाण लागू नये म्हणून जप हो, आणि चांगल्या बुद्धीसाठी देवाकडे प्रार्थना कर. अशा प्रकारे ज्या ठिकाणी घाण लागण्याला, आपल्या अंतरंगामध्ये घाण लागण्याला वाईट समजलं गेलं किंवा डाग लागणं हे वाईट मानलं गेलं, कलंका समान मानलं गेलं, आज आपल्यामध्ये डाग अच्छे होते हैं, म्हणजे हे कलंक चांगले असतात, अशा प्रकारचा संदेश दिला जातोय. कसा विपर्यास होतो, कशी विपरीतता घडते. आपण चुकीच्या गोष्टींना चांगलं मानू लागलो तर सांगा आपल्या समाजाची दिशा कुठे जाईल, आणि मग त्यांचं अनुकरण करण्यानं आपलं काय भलं होणार आहे. समाजाच्या पतनाचं आणखी एक उदाहरण सांगेन की काही वेळेला मी असं ऐकलं की ज्या पित्यांना आपल्या मुलीचं लग्न करायचं आहे, विवाह जुळवायचा आहे, अशा वेळेला त्या मुलीच्या पित्यांनी, म्हणजे त्या मुलींच्या वडिलांनी वरसंशोधन करत असताना हळूच अशा प्रकारचं सुद्धा सांगितलं की बाबा, आम्हाला मुलगा चांगला हवा आहे, आम्हाला व्यवस्थित चांगलं घराणं वगैरे पाहिजे आहे, परंतु कदाचित ऑकेजनली तो मुलगा कदाचित ड्रिंक्स घेत असेल, काही मद्यसेवन करत असेल, तरी सुद्धा आमची हरकत नाहीये. कारण आजकाल ते कॉमन झालेलं आहे आणि मोठमोठ्या पदांवरती मुलं काम करतात आणि त्यावेळेला त्यांना ते घेणं हे सहजरित्या होऊ शकतं. आश्चर्याची गोष्ट आहे की जर आपण अशा प्रकारच्या नशाकारक वस्तूंना म्हणा किंवा अशा प्रकारच्या व्यसनांना जर चांगलं मानू लागलो, तर मग आपल्या समाजाची दिशा कुठे जात आहे, आपल्या या संस्कारांची दिशा कुठे जात आहे. आपण जर वाईट गोष्टींना चांगलं मानू लागलो तर त्या सुधारणार कशा. चुका व्हायला हरकत नाही, चूक होऊ शकते आणि चूक झाल्यानंतर ती सुधारता पण येऊ शकते, परंतु आश्चर्य तेव्हा आहे जर आम्ही चुकीलाच बरोबर म्हणू लागलो तर मग ती चूक कशी सुधारणार. याच्यावरून हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की समाज तर असा आहे की जो कधीही कोणत्याही प्रकारे विचार न करता कोणत्याही दिशेने जाऊ शकतो, फक्त त्या ठिकाणी संख्याबळ असलं पाहिजे. त्या दिशेने जाणारे लोक अधिक असले की बस ती दिशा योग्य होऊ शकते. काय आपल्याला अशा झुंडशाहीमध्ये सहभागी व्हायचं आहे की आपल्याला योग्य त्या तत्वांना न्याय द्यायचा आहे. आज या गोष्टींचा विचार करण्याची खरोखर वेळ आलेली आहे आणि जर आम्ही याचा विचार केला नाही, निश्चितच आमचं पतन निश्चित आहे. यावरून हे सांगायचं आहे की बाबा रे, आदर्शांचे आमचे मापदंड चुकले तर निश्चितच आपली दिशा चुकणार आहे आणि मग आपण कधीही सुधारू शकणार नाही, आपण कधीही योग्य दिशेला जाऊ शकणार नाही. असं आहे. समाजाच्या दिशेनं किंवा सर्व लोक जातील त्या दिशेनं जाणं हे खूप घातक ठरू शकतं. कारण या गोष्टींच्या मध्ये सर्व समाजाने ठरवलं किंवा या सर्व अधिकाधिक लोकांनी ठरवलं, एक ठराव पास केला की अग्नी थंड आहे, अग्नी शीतल आहे. काय खरोखर या सर्वांच्या म्हणण्याने अग्नी शीतल होऊन जाईल, अग्नी थंड होऊन जाईल की नाही, ती वस्तूचं स्वरूप जसंच्या तसं राहणार आहे. अगदी तसंच आपल्याला सुद्धा या ठिकाणी ठराविक मर्यादेपर्यंत व्यवहार पाळून, ठराविक मर्यादेपर्यंत स्वतःला ऍडजस्ट करून ठीक आहे, परंतु जेव्हा स्वतःच्या निश्चित मूल्यांचा, जीवन मूल्यांचा प्रश्न येईल तेव्हा निश्चितच आपण सत्य बाजूला किंवा जीवन मूल्यांना न्याय दिलं पाहिजे. ते इथे सांगतात की बाबा रे, तू आजपर्यंतचे अनंत भव या दृश्यमान जगताला पाहून त्याच गर्दीमध्ये सहभागी होऊन तू आपलं जीवन समर्पित केलंस, या शरीराच्या सेवेमध्ये अखंडरित्या लागून राहिलास, कुटुंबीजनांची सेवा करण्यासाठी अवघं आयुष्य खर्ची टाकलंस आणि आता तरी तू या पर्यायीमध्ये जागा हो आणि आपल्या जीवात्म्याचं हित होईल असा स्वतःवरती उपकार कर. अशा प्रकारे येथे आपल्याला पूज्यपाद स्वामी समजावून सांगत आहेत.
बऱ्याच वेळेला असं वागण्यामध्ये एकच अडचण येते, आम्ही असं काय तर वागू लागलो तर लोक काय म्हणतील. सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील यासाठी आम्ही जर सदाचरणापासून बाजूला जाणार असू, आम्ही जर न्याय बाजूपासून बाजूला जाणार असू आणि त्या लोकांचं मत मिळवण्यासाठी किंवा त्यांच्या सोबत राहण्यासाठी आम्ही आमच्या जीवनाचा स्वाहा आणि होम करणार असू, तर निश्चितच आपलं पतन सुद्धा निश्चित आहे, आपली दुर्गती निश्चित आहे, यात काही शंका नाही. कधी कधी वाटतं कोण लोक, कोण समाज, कोण आमच्या मोक्ष मार्गामध्ये कोण आम्हाला साथ देणारा आहे. कुणीच साथ देणारा नाही. आणि तुम्ही म्हणाल नाही संसारी असूपर्यंत व्यावहारिक जीवनामध्ये तरी आम्हाला ही साथ पाहिजे. ती साथ आवश्यक आहे, कोण नाही म्हणतो, पण यासाठी सर्व काळ आपलं सर्वस्व समर्पित करण्याची आवश्यकता नाहीये. व्यवहार रीतीने जिथपर्यंत राहणं आवश्यक आहे तिथेपर्यंत आपण राहू शकतो, आपलं जीवन यापन करू शकतो. इतका मला विस्तार करता येणार नाही, पण निश्चितच, कारण तो आपला विषय पण नाही, परंतु निश्चितच या गोष्टीची जागृती आपल्यामध्ये आली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. मी तर म्हणतो या अज्ञानी जीवानी आम्हाला भगवान म्हटलं तरी काय फायदा आहे. हे सगळे अज्ञानी जीव आमची खूप प्रशंसा करू लागले, आम्हाला तीर्थंकर म्हणू लागले, आम्हाला भगवान म्हणून पूजू लागले, तर या अज्ञानी जीवांनी आम्हाला भगवान म्हणून पूजण्यात काय अर्थ आहे किंवा त्यात काय महत्व आहे, त्याला आमचं जीवन काय बदलणार आहे. या उलट भगवंतांनी, तीर्थंकरांनी आम्हाला भव्य जरी म्हटलं तरी पुरेसं आहे. याचा अर्थ आम्ही निश्चित अल्पकाळामध्ये भगवान होणार आहोत. काय म्हटलं जात आहे याच्यापेक्षा कोण म्हणतं आहे याला देखील महत्व आहे. अज्ञानी जीवानी आम्हाला भगवान म्हटलं तरी सुद्धा त्यात फार मोठा लाभ नाही, काहीही लाभ नाही. ती केवळ काय आहे, स्तुती आहे, केवळ प्रशंसा आहे, व्याजस्तुती आहे. त्याच्या भगवान म्हणण्याने आम्ही भगवान बनत नाही. या उलट भगवंतांनी, त्रिकालज्ञ सर्वज्ञ भगवंतांनी आम्हाला भव्य जरी म्हटलं तर याचा अर्थ हे निश्चित झालं की मी भव्य आहे, याचा अर्थ अल्पकाळामध्ये माझा मोक्ष होणं नक्की आहे. बाबा रे, लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील यामध्ये आपला हा अनमोल भाव घालवू नकोस. परोपकार करण्यामध्ये, 24 तास इतरांची सेवा शुश्रूषा करण्यामध्ये आपलं जीवन गमावू नकोस, असा संदेश येथे देत आहे. निंदा करे वे ही जिन्हें कुछ ज्ञान नहीं है. किती सुंदर पद्य आहे. निंदा करे वे ही जिन्हें कुछ ज्ञान नहीं है, अनुमोद ना करते जिन्हें निज ज्ञान सही है. कुछ हर्ष या विषाद अब मन में ना धरूंगा, नरभव मिला है मैं अपूर्व कार्य करूंगा. है मेरा निश्चय, है सम्यक निश्चय. किती सुंदर सांगितले. मी या धर्माचरणाला लागल्यानंतर सगळे लोक म्हणतील आत्ताच धर्माचरण करायला लागलाय, काय उपयोग आहे, असं कधी असतं का. बोला, रात्री भोजन सोडण्यानं काय मोक्ष होणार आहे का. सगळं जग कुठे चाललेलं आहे, हे कुठे चाललेले आहेत. अशा प्रकारे या संसारी जीवांनी आमची कदाचित निंदा केली, खिल्ली उडवली, आम्हाला पुराण पुरुष म्हटलं, आम्हाला आउटडेटेड म्हटलं तरी काय फरक पडणार आहे. त्यांच्या आउटडेटेड म्हणण्याने आपण होत नाही. निंदा करे वे ही जिन्हें कुछ ज्ञान नहीं है. तेच लोक निंदा करतात आपल्या चांगल्या मार्गाची, आपल्या सद्वृत्तीची, आपल्या सदाचरणाची. तेच लोक निंदा करतात ज्यांना काहीच ज्ञान नसतं. या उलट अनुमोदना करते जिने निज ज्ञान सही है. ज्यांना आपल्या आत्ममार्गाचं सम्यक ज्ञान झालेलं आहे ते तर आपल्या या चांगल्या वर्तनाचं, सदाचरणाचं अनुमोदन करतात, त्याचं अभिनंदन करतात. हे ज्याच्या लक्षात आलं तो म्हणतो की कुछ हर्ष या विषाद अब मन में ना धरूंगा. या लोकांच्या म्हणण्याने ना मी मनामध्ये हर्ष होणार आहे, त्यांची स्तुती केल्यानं ना मी हर्षित होणार आहे, ना या सगळ्या लोकांची निंदा ऐकून मी आता दुःखी होणार आहे. न्यायात पथः पदम न प्रविचलंती धीराहा. धीर लोकांचं पद हे न्याय मार्गावरून कधीही ढळत नाही. अशा प्रकारचा हा संदेश आपल्याला येथे जाणून घेतला पाहिजे की या समाजाने किंवा या संसारी जीवांनी कितीही प्रताडना केली तरी सुद्धा आम्ही आमचा धर्म मार्ग सोडता कामा नये, त्याच्यामध्ये आम्ही शिथिल होता कामा नये. उलट या चतुराईने,
चातुर्याने हा सर्व व्यवहार सांभाळत असताना सुद्धा आम्हाला धर्ममार्गाची कास धरली पाहिजे, त्याच्यापासून आपण कधीही बाजूला जाता कामा नये. तर असा हा एक बोल होता की दृश्यमान लोकवत हे जे दिसणारं सगळं जग आहे ते सगळं अंधानुकरण करत आहे, त्याच्यानुसार आपल्याला जायचं नाही. पराच्या उपकारामध्ये आमचे अनंत भव घालवले, आता परोपकार न करता आता स्ववरती उपकार करायचा आहे. पुन्हा याच्यामध्ये एक पुढचा बोल घेऊया. परोपकार करू नका असे इथे पूज्यपाद स्वामी सांगताय. मग खरोखर पराचा उपकार करायचा नाही का, परोपकार करायचा नाही का? तर याच्यामध्ये मूळ गोष्ट आपण समजून घेतलं पाहिजे की पराचा उपकार नंतर करू, पहिल्यांदा पराचा उपकार करण्याची शक्ती आमच्यात आहे का याचा निर्णय केला पाहिजे. बाबा रे, प्रत्येक द्रव्य स्वतंत्र आहे, प्रत्येक द्रव्यामध्ये अनंत शक्ती आहेत. एका द्रव्याला परिणमन करण्यासाठी दुसऱ्या द्रव्याची आवश्यकता नाही आहे, असा वस्तू स्वातंत्र्यांचा अद्भुत नियम आणि सिद्धांत आहे. आणि त्यामुळे एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचा करता धरता हरता नाहीच. त्यामुळे एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचा करता होऊच शकत नाही. आणि त्यामुळे एक जीव दुसऱ्या जीवाचा काय उपकार करणार, हा त्रैकालिक सिद्धांत पहिल्यांदा आपण समजावून घेतला पाहिजे. हो, ज्याप्रमाणे सशाला शिंग उगवणं शक्य नाही, त्याप्रमाणे परावरती उपकार करणं शक्य नाही. ज्याप्रमाणे मृगजळाचं पाणी पिऊन तहान भागवणं शक्य नाही, त्याप्रमाणे परावरती उपकार करणं शक्य नाही. ज्याप्रमाणे झाडाला फूल येऊ शकतं, परंतु आकाशामध्ये झाड नसताना असंच फूल उगवलेलं आहे असं म्हणता येत नाही, आकाशामध्ये फूल उगवत नाही, त्याप्रमाणे परद्रव्यावरती उपकार करता येत नाही. ओहो, ज्याप्रमाणे वंध्या स्त्रीच्या मुलाच्या वरातीत सहभागी होता येत नाही, त्याप्रमाणे परद्रव्याच्या वरती उपकार करता येत नाही. हे मूळ तत्वज्ञान, हा मूळ सिद्धांत तीर्थंकर परमात्मा समूह शरणामध्ये 100 इंद्रांच्या उपस्थितीमध्ये जेव्हा उद्घाटित करतात, तेव्हा आपण हा सिद्धांत पहिला समजावून घेतला पाहिजे की बाबा रे, प्रत्येक द्रव्य आपापलं परिणमन करण्यासाठी समर्थ आहे. एका द्रव्याला दुसऱ्या द्रव्याची रंच मात्र आवश्यकता नाही. आणि म्हणून मी कुणाला परद्रव्यावरती उपकार करणारा, परोपकार करणारा नाही. तुम्ही म्हणाला असं कसं म्हणता? आम्ही तर उपकार करतो, घरात कमवणारा कमवून आणतो आणि तो कुटुंबियांवर उपकार करतो. घरातली महिला असते ती शिजवते, सगळ्यांना खाऊ पिऊ घालते, ती इतरांवर उपकार करते. घरातली ज्येष्ठ मंडळी लहान मुलांना शिकवतात, त्यांना त्यांच्या पायावरती उभं करतात. मग हा परस्पर उपकार नाही का? हा व्यवहाराने उपकार सांगितला जातो. वास्तवामध्ये कुणीही कुणावर उपकार करीत नाही, करूच शकत नाही. तो त्या त्या जीवांची स्वतःची योग्यता आहे. काय सांगितलं? तो त्या जीवाची स्वतःची योग्यता आहे. ते जीव त्यांच्या उपादानगत योग्यतेने, त्यांच्या स्वतःच्या सामर्थ्याने लाभान्वित होतात. त्यावेळी आमचा उपद्यम, त्यावेळी आमचा उद्यम, त्यावेळी आमचा हा उपक्रम त्यामध्ये निमित्त सांगितला जातो. ओहो, अद्भुत आहे. म्हणजे कमावणारा कमवून आणतो, त्यानं या भ्रमात राहू नये की मी कमवून आणतो म्हणून माझ्या घरातले खातात, किंवा घरातल्या बनवणाऱ्या स्त्रीने या भ्रमात राहता कामा नये की मी शिजवते म्हणून माझ्या कुटुंबाचं पोट भरतं. असं नाहीये. वास्तवामध्ये प्रत्येक जण आपापल्या पुण्य पापाचं खात आहेत. कुणीही इतरांचा कर्मोदय हिरावून घेऊ शकत नाही. अद्भुत आहे. हो, अरे, व्यक्ती निघून जातो, मरून जातो, तरी त्या कुटुंबाचं तटत नाही. त्यांचे जे काही पुण्य पापाचे उदय असतील त्यानुसार त्यांचं परिणमन चालूच राहतं, कुठेही थांबत नाही. हे आपण पाहतो, अनुभवतो. निमित्त मात्रता आहे, निमित्त नैमित्तिक संबंध आहे, परंतु कर्ता कर्म संबंध नाही. बोला ना, कमवणारा इतक्या तीव्रतेनं कमवतो, इतके कष्ट उपसतो पत्नीला सुखी करण्यासाठी. बोला, किती जणांच्या पत्नी सुखी झाल्या? वास्तवामध्ये त्या पैसा अडका कमवून काबाड कष्ट करून जो घेऊन येतो, धनसंपत्ती कमावतो, तो त्याचं काम करतो. सुखी होण्याची, दुःखी होण्याची पात्रता पत्नीची स्वतःची आहे. पत्नी शिजवते, परंतु त्याद्वारे किती लोकांना लाभ होतो? ज्याच्या उदयामध्ये अन्न असतं त्यालाच ते मिळतं, ज्याच्या उदयामध्ये अन्न नसतं त्याला ते मिळत नाही.
सांगण्याचं तात्पर्य हे आहे की ज्या जीवांना सुखी व्हायचं आहे ते स्वतःच्या योग्यतेने सुखी होतात. सुखी असणाऱ्याला दुःखी करता येत नाही, दुःखी असणाऱ्याला सुखी करता येत नाही, कारण तो त्या त्या जीवाचा स्वतःचा उद्यम आहे. रत्नकर्ण श्रावकाचारामध्ये पंडित सदासुखदासजींनी इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे. कदाचित दारिद्र्याला प्राप्त झालेला जीव जेव्हा त्याचे कुटुंबीय त्याला नावं ठेवतात, दोष देतात, त्यावेळी तो त्यांना संबोधन करतो. खूप सुंदर प्रकरण आहे, मुळातून वाचण्यासारखं आहे. त्यावेळी तो म्हणतो, हे माझ्या कुटुंबात माझे कुटुंबीय म्हणून जन्म घेतलेल्या जीवांनो. काय संबोधन करतो तो? हे माझ्या कुटुंबात माझे कुटुंबीय म्हणून जन्म घेतलेल्या जीवांनो, आज माझ्या असाता कर्माच्या पाप कर्माच्या उदयामुळे मी खूप काबाड कष्ट करतो आहे, तरी सुद्धा मला धनाची द्रव्याची प्राप्ती होत नाही. मी प्रयत्न करतो आहे वर्तमानात, मी प्रयत्नामध्ये कमी ठेवलेली नाही, आळस केलेला नाही, परंतु कर्मांचा उदय असा आहे की मी जितका प्रयत्न करतो आहे त्या प्रमाणात मला धनाची प्राप्ती होत नाहीये. आणि निश्चय करून तुम्ही हे जाणा की तुम्हीही पूर्वभावामध्ये पाप केलेला आहे, तुमच्याही तितक्याच पापाचा उदय आहे, म्हणून तुम्हाला तुमच्या योग्य सुखसुविधा अन्नाधिक प्राप्त होत नाहीये. काय सुंदर उद्बोधन दिलेलं आहे. तो म्हणतो की बाबा रे, माझ्या पापाचा उदय आहे म्हणून मी कमवू शकेना, आणि तुमच्याही पापाचा उदय आहे की तुम्हाला ते द्रव्य मिळण्याची पात्रता नाही, योग्यता नाही. यावेळी जर तुम्ही खेद खिन्न व्हाल, ह्या पापाच्या उदयामध्ये जर तुम्ही दुःखी व्हाल, क्लेश कराल, तर आणखी नवीन पापाचा बंध कराल, त्यामुळे पुन्हा आपल्याला प्रतिकूलताच वाढत जातील. या उलट या परिस्थितीमध्ये जर आपण स्थिरता ठेवाल तर निश्चितच पुण्य कार्य कराल, मनःशांती टिकवाल, तर या पापाचा उदय सरून जाण्यानं आणि नवीन पुण्यकर्माचा बंध झाल्यानं कदाचित भविष्यात अनुकूलता मिळू शकतील. याचा अर्थ काय आहे? या सगळ्या सांगण्याचा तात्पर्य हेच होतं की बाबा रे, यातून बोध हा घ्यायचा आहे की एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचा करता नाही आहे. ज्या त्या द्रव्याच्या उदयगत योग्यतेद्वारे जो तो जीव आपापलं कर्म फळ प्राप्त करतो, त्या त्या वेळेला दुसरे जीव केवळ त्याच्यामध्ये निमित्त मात्र आहेत. ओहो, अद्भुत आहे. सर्वत्र स्वतंत्र वस्तू स्वरूप पाहणारे जीव सर्वदा सुखी राहतात. काय मंत्र आहे आजचा? मंत्र म्हणून हा आपण जपून ठेवावा. सर्वत्र स्वतंत्र वस्तू स्वरूप जाणणारे जीव, सर्वत्र स्वतंत्र वस्तू स्वरूपाला जाणणारे जीव सर्वदा सुखी राहतात, नेहमी सुखाला प्राप्त करतात. या उलट एकमेकांवर एकमेक अवलंबून आहेत, प्रत्येक द्रव्य दुसऱ्या द्रव्यावरती अवलंबून आहे, अशा प्रकारची श्रद्धा करणारे जीव सदा काळ कर्मांची परिपाटी वाढवत राहतात, संसार परिणतीमध्येच भटकत राहतात. आणि त्यामुळे आपण हे समजावून घेतलं पाहिजे की आजपर्यंतचा आमचा अनंत काळ हा अनादीपासून आतापर्यंतचा काळ केवळ परोपकार, दुसऱ्याचं भलं करणं आणि त्या विकल्पांमध्ये गेला. आणि मग इथून पुढे बाकी आपण स्वोपकारासाठी उद्यमवंत झालं पाहिजे. मग हा बोध घेतल्यानंतर आम्ही काय करायचं? उद्यापासून कमावणं धमावणं सगळं बंद, महिलांनी सगळं शिजवणं वगैरे सगळं बंद, स्वयंपाक पाणी बंद. का? परोपकार करायचा नाहीये, केवळ स्वउपकार करायचा आहे. बाबा रे, हे सगळं बंद होईल कदाचित. सगळेजण आपापल्या पुण्याचं खातात, आम्ही काम करायची काय गरज आहे? बाबा रे, हेच तत्वज्ञान समजून घेतलं पाहिजे की अशा प्रकारचा खरोखर तुझ्यामध्ये उद्यम होणार असेल, तुला ते विकल्प सुद्धा होणार नसतील, तर खरोखर चांगला आहे. मग तू दीक्षा घेऊन खरोखर निजात्म्याच्या कल्याणासाठी खूप दूरवर जाऊ शकतोस, प्रगती करू शकतोस. पण सध्या तेवढी सामर्थ्य नसेल कदाचित, तर निदान याचा निर्णय तरी करावास की बाबा रे, मी परद्रव्यांचा करता नाही आहे, मी माझ्या मोहामुळे विकल्पामुळे या सगळ्या कुटुंबाचं संचालन करण्याचा भाव करतो, परंतु माझ्या भाव करण्याने हे सगळे लाभान्वित होत नाहीत. ते त्या आपापल्या कर्मोदयाप्रमाणेच फळ प्राप्त करतात. ही श्रद्धा करायला तर काय अडचण नाहीये. हे श्रद्धान करणं याचं नाव सम्यक दर्शन आहे. आणि हे सम्यक दर्शन पुढे जाऊन सम्यक चारित्र्याला वृद्धिंगत करतं आणि मग
ते सम्यक चारित्र्य वाढत जाऊन अरिहंत आणि सिद्ध पदाची प्राप्ती आपल्याला करून देतं. आणि म्हणून पहिल्यांदा आपल्याला हे समजावून घेतलं पाहिजे की पराचा उपकार करणं नंतर थांबेल, पहिल्यांदा परोपकाराची बुद्धी संपली पाहिजे. मी परावरती उपकार करू शकतो अशा प्रकारचा अहंकार, अशा प्रकारची आमची अहम बुद्धी ही पहिल्यांदा तुटली पाहिजे. आमच्या काही तरुण मित्रांना याच्याबद्दल खूप शंका येते बरं का. ते म्हणतात की आम्ही जर परद्रव्याचे कर्ते मानलं नाही, आम्ही जर आमच्या कुटुंबाचं संचालनच करू शकत नाही असं मानलं, तर मग आम्ही काम कसं करणार, मग आम्ही पैसा अडका कसा मिळवणार. घरातली महिला म्हणते की माझ्या शिजवण्यानं इतर लोकांना मिळत नाही, असंच मी श्रद्धान केलं तर मग मी शिजवू कशाला, मग माझं शिजवणं बंद होईल. असं होत नाही. असं चिंतन करण्यानं, असं श्रद्धान करण्यानं ताबडतोब त्या क्रिया संपत नाही. याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे भरत चक्रवर्तींसारखे क्षायिक सम्यक दृष्टी जीव मी परद्रव्याचा रंच मात्र सुद्धा करता धरता नाही अशा प्रकारची गाढ श्रद्धा असून सुद्धा षटखंडाचं राज्य चालवतात, 6 खंडांचं राज्य संचालन करतात. त्या तुलनेनं आपला संसार काय आहे. ते 96,000 पत्नी, नवनिधी, 14 रत्न, लाखो करोडो हत्ती घोडे रथ, ह्या सगळा परिग्रह सांभाळतात. एवढा त्यांच्या पुण्याचा उदय आहे. आणि अशा प्रकारची आणि ते सम्यक दर्शनासहित, अकर्ता भावासहित, कर्तृत्वाची भावना रंच मात्र नसताना जर ते 6 खंडांचं राज्य चालवू शकतात, तर मग आपण अकर्ता स्वभावी आत्म्याला जाणून परोपकाराची बुद्धी न ठेवता की झाड की पत्ती आपला परिग्रह त्याचं संचालन नाही करू शकणार. ओहो, ते संचालन करत बसायचं नाहीये, क्रमशः त्याचा पण अभाव करायचा आहे. परंतु पहिली पायरी म्हणून, पहिला उद्यम म्हणून, आपण निदान पहिलं पाऊल म्हणून हे सम्यक दर्शन तरी प्राप्त केलं पाहिजे. ओहो, तत्वज्ञान अद्भुत आहे. तत्वज्ञान सर्व समाधानकारक आहे. त्यामध्ये कुठेही शंकेला, तक्रारीला जागाच नाहीये. ओहो, अद्भुत आहे. मग काय आम्हाला हाच संसार करायचा आहे का? नाही. पुढे जाऊन अधिक वैराग्य परिणती करून सम्यक दर्शन असेल तर वैराग्य वृद्धी होणार. सम्यक दर्शनच नसेल, वस्तू तत्वाचा निर्णयच नसेल, स्वपर भेद विज्ञानच नसेल तर वैराग्य कुठून येणार? आणि वैराग्य नसेल तर मग कशाय सहित घरादाराचा त्याग करून तरी आपण काय मिळवणार आहे? कशाय अंतरंगामध्ये जिवंत आहेत. ममकार बुद्धी तशीच आहे, अहंकाराची बुद्धी तशीच आहे, आसक्ती तशीच आहे, मोह तसाच आहे. आणि तरी सुद्धा आम्ही घरदार सोडून जंगलात निघून गेलो आहोत. अशा वैराग्याचा आम्हाला काय फायदा आहे? अशी दीक्षा तर आम्ही पूर्वभावामध्ये अनंत वेळा घेतलेली आहे असं शास्त्र सांगतं. आणि म्हणून पहिला उद्यम झाला पाहिजे तो इथे आपल्या विचारांमध्ये, आपल्या ज्ञानामध्ये, आपल्या श्रद्धेमध्ये पहिला कुठारा घात झाला पाहिजे. आणि ते इथे सांगतात, पूज्यपाद स्वामी सांगतात, परोपकाराची बुद्धी सोड बाबा आणि एकदा तरी का होईना स्वोपकार कर, स्वतःवरती उपकार कर. ठीक आहे, फार आता बोलत नाही याविषयी. स्व उपकार करायचा म्हणजे काय करायचं? स्वतःवरती उपकार करायचा म्हणजे काय करायचं? कधी विचार केलाय याविषयी? एका दुर्धर व्याधीनं पीडित झालेला एक रुग्ण जेव्हा रुग्णालयामध्ये किंवा त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ऍडमिट होतो आणि तो वाचणार नाही असे सगळ्यांची पक्की धारणा असते, आणि अशा वेळेला कुणी एक धन्वंतरी, कुणी एक डॉक्टर आपल्या कौशल्याने ऑपरेशन वगैरे करून, विशिष्ट अशी औषधं देऊन अतिशय बिकट परिस्थितीतून त्याला मृत्यूच्या दाढेमधून बाहेर काढतो आणि त्याला सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे अतिशय निरोगी बनवतो. बरा झाल्यानंतर तो रुग्ण त्या डॉक्टरचे पाय धरतो आणि म्हणतो की खरोखर तुम्ही देवासारखे आहात, माझ्यासाठी देवदूत आहात, तुमचे माझ्यावरती अनंत उपकार झाले. काय असं तो रुग्ण म्हणत नाही? काय त्याची भावना त्या डॉक्टरविषयी अशी होत नाही? एकदा मरणाच्या दाढेतून वाचवले तर अनंत उपकार होतात. बाबा रे, जर तू या आपल्या आत्म्यावरती उपकार केलेस तर तू पुढच्या अनंत जन्म मरणाच्या चक्रातून स्वतःला सोडवणार आहेस. हा स्वतःवरती केलेला उपकार नाही. एकदा मरणातून वाचवणारा डॉक्टर उपकारवान, तर पुढे मी अनंत वेळा मरण करणार आहे आणि मी माझ्यावरच दया दाखवली, मी माझ्याच आत्म्याचा आश्रय घेतला आणि मी स्वतःला त्या अनंत मरणांपासून वाचवलं, तर हा माझा स्व उपकार नाही? ओहो, हा साधिक 2000चा काळ संपला तर हेडक्वार्टर निगोद दशा आहे.
एकेंद्रिय दशा आहे आणि तिथे असंख्यात पुद्गल परावर्तन काळ काढावा लागणार आहे. अनंत सागर काढावे लागणार आहेत. कोणत्या पर्यायीमध्ये? डास, अळी, मच्छर, वनस्पती कायिक, निगोद दशा, एकेंद्रिय जीव, त्यामध्ये सुद्धा साधारण वनस्पती, प्रत्येक वनस्पती, पृथ्वी कायिक, जल कायिक, अग्नी कायिक, वायू कायिक, अशा प्रकारच्या परिणतीला प्राप्त होऊन हा जीव अनंत दुःखाला प्राप्त होणार आहे हे जाणून घेऊन संसार संबंधी भय उत्पन्न करून जर जीवाने स्वतःवरती दया दाखवली, स्वतःवरती उपकार केला, तर त्याच्या या सर्व दशा बदलू शकतात. या सर्व दशांपासून जीव स्वतःला वाचवू शकतो. हाच जीवाचा स्वतःवरती केलेला अनंत उपकार आहे. पूज्यपाद स्वामी म्हणतात, हाच तू स्वतःवरती उपकार कर. जाता जाता आपण मुंगीवर पाय पडू नये, तिची हिंसा होऊ नये म्हणून किती काळजी घेतो. पाणी वापरताना पिताना पाणी गाळून पितो, कारण त्यामध्ये असलेल्या जीवांची अहिंसा घडली पाहिजे, हिंसा होता कामा नये. आणि अशा प्रकारच्या या शुभ अशुभ विकल्पांच्या द्वारे, या सगळ्या संसार चक्राच्या प्रवर्तनाद्वारे, या कर्मांच्या उदयाला बळी पडून तू आजपर्यंत आपल्या चैतन्यमय प्राणांचा आजपर्यंत घात केला आहेस, चैतन्य प्राणांची हिंसा केली आहेस, आपल्या शुद्धोपयोगाचा घात केला आहेस, आत्मध्यानाचा घात केला आहेस. ती हिंसा कोणाला विचारायची? ती हिंसा कोणाची? ती हिंसा आम्हीच आमची केलेली आहे. पूज्यपाद स्वामी म्हणतात, आता त्या हिंसेपासून स्वतःला आवर. आता स्वतःच्या चैतन्य भावाला ओळख, स्वतःच्या चैतन्य भावाला जाण, त्याच्यामध्येच रती कर, त्याच्यामध्येच रममाण हो. स्वतःच्या चैतन्य प्राणांचा घात करू नकोस, त्याची अहिंसा साध आणि स्वतःला स्वतःमध्ये स्वतःद्वारे स्थापन कर, स्थापित कर. हाच तुझा स्वतःवरती केलेला स्व उपकार आहे. ही संधी संज्ञी पंचेंद्रिय असेपर्यंतच उपलब्ध आहे, ह्याची आपण नोंद घेतली पाहिजे. शेवटी भाई बंधो, येन केन प्रकारेण तू सुखी हो. येन केन प्रकारेण म्हणजे तू दुसऱ्यावर उपकार करून स्वतः सुखी होत असलास तर ते करून बघ. आजपर्यंत भरपूर वेळा करून झालेला आहे, परंतु खरं सुख काही मिळालं नाही. दुसरा तुझ्यावरती उपकार करून तुला सुखी करू शकत असेल तर तसा सुखी हो. तसेही अनेक प्रयत्न झालेले आहेत, दुसरा कोणी आम्हाला सुखी करू शकत नाही. आता एकच उपाय उरतो की बाबा रे, परद्रव्याश्रित झालेली बुद्धी आवरून, परासंबंधीचा विकल्प तोडून एकदा तू स्वतःच्या द्रव्याची शुद्ध आण, त्याच्यामध्ये स्वतः मग्न हो. तो एकमात्र उपाय आता करायचा राहून गेला आहे. तो केलास तर निश्चितच पूज्यपाद स्वामी म्हणतात की तुला अतींद्रिय अनाकुल आनंदाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. गतानुगतिक लोकाकडे, अंधानुकरण करणाऱ्या या लोकांकडे आणि जगाकडे पाहून तू केवळ परोपकारामध्ये, परद्रव्यांची सेवा करण्यामध्ये, शरीराचेच पोषण करण्यामध्ये आपलं हे अमूल्य मानव जीवन घालवू नकोस. आणि परोपकाराची बुद्धी सोडून देऊन एकदा तू स्वतःवरती उपकार कर. यथा तथा आपल्या भूमिकेनुसार परोपकार झाला, परद्रव्यांच्या संचालनाचा विकल्प झाला तर होईलही, परंतु त्यामधली अनंत आसक्ती, कर्तृत्वाचा अहंकार तो तोडून टाक आणि नंतर क्रमशः पूर्ण वैराग्यवंत होऊन आपल्या निजधामाला प्राप्त कर. अशा प्रकारचा दिव्य संदेश या श्लोकाद्वारे पूज्यपाद स्वामी देतात. आपली चूक लक्षात येऊन खऱ्या अर्थानं तत्संबंधी परिज्ञान करून घेऊन आपल्या सम्यक ज्ञानाला प्राप्त होणं हे स्वाध्यायाचं खरं आणि अंतिम फळ आहे. हे फळ आपण स्वतः अनुभवाल आणि स्वतः मोक्ष मार्गस्थ व्हाल या मंगल भावनेसहित ओम नमः. जावाणी के ज्ञान से सोझे लोकालोक, सोवाणी मस्तक नमो सदा.